नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ निहाल. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजचं सेशन त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत. जे विद्यार्थी येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये क्वालिफाय होऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण सेशन आहे. कारण आजच्या सेशनमध्ये काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत, जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये, तुमच्या परीक्षेमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली विचारले जाऊ शकतात. कारण याचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत तेही डिटेलमध्ये, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल, तुम्हाला भरपूर गोष्टी नवीन शिकायला मिळतील आणि तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल. आलं लक्षात? आणि जे विद्यार्थी निश्चितच सिरियसली प्रिपरेशन करत आहेत क्वालिफाय होण्यासाठी, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे. ते म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे ग्लोबल ऑनलाईन. महाराष्ट्र सेट पेपर 1 फुल कोर्स ज्या विद्यार्थ्यांना सिरियसली प्रिपरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी. या फुल कोर्समध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळतील, जे मॉक टेस्ट तुमच्या पेपर 1 चा पूर्ण सिलेबस कव्हर करतील. तुमच्या पूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये. व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, त्यामध्ये रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन्स असणार आहेत. म्हणजेच तुमचा डाऊट असेल, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही विचारून तो क्लिअर करू शकता, सॉल्व्ह करू शकता. सरावासाठी तुम्हाला MCQs आणि PYQs चा सुद्धा PDF मिळणार आहे. तुमची साप्ताहिक चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे आणि 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच्या आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल तुम्ही करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड करून तुम्हाला काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला तिथे दिसेल. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे सर्च बॉक्समध्ये MS सेट लिहायचं आहे. MS सेट लिहिल्यानंतर तुम्हाला MS सेट 2025 पेपर 1 तिथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. त्यानंतर कंटेंट फोल्डर जो आहे तिथे तुम्हाला डेमो लेक्चर्स वगैरे दिसतील. या ठिकाणी बाय नाव वरती क्लिक करून तुम्ही हा कोर्स ॲप्लिकेशनच्या थ्रू जॉईन करू शकता. त्यानंतर कंटेंट फोल्डरमध्ये तुमचं जे काही मटेरियल्स वगैरे आहेत ते तुम्हाला ओपन होऊन जातील. अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला तिथे दिसेल जेव्हा तुम्ही बाय नाव वरती क्लिक कराल. ठीक आहे. लोडिंग पेमेंट केल्यानंतर पेमेंट गेटवे तुम्हाला तिथे दिसेल. पेमेंट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आजच्या आजच तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे, कारण आज जर तुम्ही जॉईन केलात तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे. सो फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. चला तर आजच्या सेशनचा हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. ऍप्लिकेशन ऑफ कोर्स कंटेंट इन डे टू डे लाईफ इज मेनली अचीव्ड थ्रू. दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासक्रम सामग्रीचा वापर प्रामुख्याने याद्वारे साध्य केला जातो. कोणत्याद्वारे? डेमोन्स्ट्रेशन मेथड, प्रोजेक्ट मेथड, फील्ड विजिट की इन्क्वायरी मेथड. ठीक आहे. याचं उत्तर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दिलं तरी चालेल. ठीक आहे. काउंटडाऊन तुम्हाला इथे दिसत असेल. ऑल राईट. तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी, प्रोजेक्ट मेथड. ठीक आहे. डेमॉन्स्ट्रेशन मेथड बघा. अ मेथड demonstration is a teaching method used to communicate an idea with the aid of usual such as flip chart, posters, PowerPoint, etc. ठीक आहे. डेमॉन्स्ट्रेशन मेथड म्हणजे काय? एक अशी मेथड असते टीचिंगची ज्यामध्ये टीचिंग एड्स यूज केले जातात, व्हिज्युअल एड्स यूज केले जातात. ठीक आहे. व्हिज्युअल एड्स जसे की चार्ट्स आहेत, पोस्टर्स आहेत, PPT आहे है ना, पॉवर पॉईंटचा उपयोग करून जसं आपण आता करतो आहे है ना. या गोष्टी काय आहेत? डेमॉन्स्ट्रेशन मेथड आहेत. अ डेमॉन्स्ट्रेशन प्रोसेस ऑफ टीचिंग समहाउ हाऊ टू मेक ऑर डू समथिंग इन स्टेप बाय स्टेप प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे एक एक स्टेपने शिकवणं किंवा एक एक स्टेपने प्रोसेस शिकवणं, या पद्धतीला, या टीचिंगच्या पद्धतीला काय म्हटलं जातं? डेमॉन्स्ट्रेशन म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे ही डेमॉन्स्ट्रेशनची एक प्रोसेस आहे. ऑलराईट. त्यानंतर आहे फील्ड व्हिजिट. फील्ड व्हिजिट म्हणजे काय? एक स्टुडंटला एक्सपिरियन्स करण्यासाठी एका जागेवरती है ना एक व्हिजिट केली जाते. ठीक आहे. जिओग्राफीचा एक पर्टिक्युलर रिजन आहे है ना,
त्या ठिकाणी त्या स्टुडंट्सना व्हिजिट करून त्यांना तिथे घेऊन जाऊन है ना, त्या जागेचं महत्त्व, त्या जागेची इन्फॉर्मेशन देणं, दॅट इज काइंड ऑफ फील्ड व्हिजिट. ठीक आहे. Field survey enhance our understanding of pattern and spatial distribution, their association and relationships at the local level. ठीक आहे. तर हे फील्ड व्हिजिट काय करतं किंवा फील्ड सर्वे म्हणा, त्याला काय काही म्हटलं तरी चालेल. हे काय करतं, आपलं अंडरस्टँडिंग काय करत असतं, वाढवत असतं, आपली समज वाढवत असतं. एका स्थानिक पातळीवरील त्याचं एक स्थानिक गोष्टीचं लोकल वितरण असेल, संघटना असतील, है ना, एका स्थानिक पातळीवरती त्या जागेचं, त्या गोष्टीचं एक महत्त्व किंवा त्याची समज आपली वाढवून देत असतं. कोणती पद्धत? फील्ड व्हिजिट पद्धत. त्यानंतर आहे इन्क्वायरी मेथड. इन्क्वायरी मेथड म्हणजे काय? इन्क्वायरी एज्युकेशन्स, समटाइम्स नोन ॲज इन्क्वायरी मेथड. ठीक आहे. इज अ स्टुडंट सेंटर्ड मेथड ऑफ एज्युकेशन फोकस्ड ऑन आस्किंग क्वेश्चन्स. म्हणजे काय? प्रश्न विचारले जातात, है ना, चौकशी केली जाते, है ना, त्याला म्हटलं जातं इन्क्वायरी मेथड. काहीच अवघड नाही यामध्ये. प्रोजेक्ट मेथड, जो की आपला राईट आन्सर होता, हे काय असतं? इज अन educational enterprise in which children solve a practical problem over a period of several days or weeks. ठीक आहे. म्हणजे एक असा आपल्याला प्रोजेक्ट दिलेला आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या एम.कॉम मध्ये किंवा बी.कॉम मध्ये एखादा प्रोजेक्ट तुम्ही करत आहात. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते? त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली, है ना, ते प्रॉब्लेम्स जे आहे त्याचं सोल्युशन शोधायचं आहे. काही क्वेश्चन्स आहेत त्याचं आन्सर शोधायचं आहे. मग तुम्हाला काही फील्ड व्हिजिट करायची असतील, तुम्हाला काही जागेवरती जाऊन त्याची माहिती गोळा करायची असेल, है ना, तो पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे, है ना. इट मे इन्व्हॉल्व व्हॉट? यामध्ये काय काय असू शकतं? बिल्डिंग रॉकेट असू शकतं, डिझायनिंग अ प्लेग्राऊंड असू शकतं, पब्लिशिंग अ क्लास न्यूजपेपर असू शकतं, है ना, काही असू शकतं. मग या गोष्टींसाठी तुम्हाला काय करायला लागतं? रिसर्च करायला लागते, बरोबर. वेगवेगळ्या माहिती तुम्हाला गोळा कराव्या लागतात, है ना. द प्रोजेक्ट मे बी सजेस्टेड बाय द टीचर बट दे आर प्लॅन्ड अँड एक्झिक्युटेड ॲज फार ॲज पॉसिबल बाय द स्टुडंट देमसेल्फ, है ना. विषय किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याचा टॉपिक जो आहे तो टीचर देतो, तुम्हाला सजेस्ट करतो, परंतु सर्व गोष्टी त्याबद्दल लागणाऱ्या गोष्टी, त्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण अशा काही घटक असतील ते तुम्हालाच ठरवायचे असतात, तुम्हालाच ते प्रॅक्टिकली करायचं असतं, तुम्हालाच एक्सपिरियन्स करावा लागतो. ठीक आहे. सो दॅट इज वाय प्रोजेक्ट मेथड हे डे टू डे लाईफमध्ये काय करत असतं? तुमचं नॉलेज इन्हॅन्स करत असतं, तुमचं स्टडीज इन्हॅन्स करत असतं, तुमची मॅच्युरिटी, तुमचं एज्युकेशन, या सर्व गोष्टी काय करत असतं? डे टू डे इन्हॅन्स करत असतं. नेक्स्ट क्वेश्चन इज, इन ऑर्डर टू मॉनिटर स्टुडंट्स प्रोग्रेस अँड टू मॉडिफाय टीचिंग अकॉर्डिंगली द बेस्ट मेथड ऑफ इव्हॅल्युएशन इज. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यानुसार अध्यापनात बदल करण्यासाठी मूल्यमापनाची सर्वोत्तम पद्धत कुठली असेल? यात दिलेल्या 4 ऑप्शन्सपैकी काय काय ऑप्शन्स दिले? तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन दिले, समेटिव्ह इव्हॅल्युएशन दिले, क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन दिले, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन दिलेलं आहे, है ना. म्हणजे आकारिक, साकारिक, गुणात्मक आणि उद्दिष्टाधारित मूल्यमापन. सो या 4 ऑप्शन्स पैकीच एक ऑप्शन असा असणार आहे ज्याच्या मदतीने, ज्याच्या हेल्पने विद्यार्थ्यांची प्रगतीवर सुद्धा लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल आणि त्यानुसार अध्यापनामध्ये बदल करण्याची जर शक्यता असेल तर त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो किंवा चेंजेस होऊ शकतील, है ना. मग त्या कुठल्या इव्हॅल्युएशनच्या मेथडने हे पॉसिबल आहे? सो राईट आन्सर जे आहे तुमचं कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी, कुठलाही आन्सर असेल कमेंट बॉक्समध्ये सांगणं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज मोस्ट कंपल्सरी. ठीक आहे. सो राईट आन्सर इज व्हॉट? राईट आन्सर इज फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता या ऑप्शन्सला तुम्हाला समजून घेण्यासाठी कुठलं ऑप्शन करेक्टली मॅच होतंय हे सांगण्यासाठी अगोदर तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन काय असतं, समेटिव्ह इव्हॅल्युएशन काय असतं, क्वालिटेटिव्ह, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन हे काय असतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. Evaluation means what? Evaluation refers to a process, है ना? Process of what? Process of making value judgment based on the both qualitative and quantitative data. ठीक है? Which is collected over a period of time. ठीक है? CCE describes two different types of evaluation which includes formative and summative evaluation. बघा, मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन हे काय असतं? एका ठराविक कालावधीसाठी काय केलेलं असतं? संकलित केलेले गुणात्मक आणि परिणामवाचक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आणि थेअरी सारखं पण सुद्धा. ठीक आहे. अशा प्रकारचे काय असतं? एक
संदर्भ है ना, याच्या आधारावरती एक निर्णय घेण्याची प्रक्रिया असते. ठीक आहे. इट इज व्हॉट? इट इज मेकिंग व्हॅल्यू जजमेंट. सीसीई दोन भिन्न प्रकारचे मूल्यमापनाचे वर्तन करते, ज्यामध्ये फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह हे दोन्ही मूल्यांकन समावेश आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन इज अ टाइप ऑफ इव्हॅल्युएशन विच रेफर्स टू द मॉनिटर द चाइल्ड्स प्रोग्रेस थ्रू आउट द टीचिंग लर्निंग प्रोसेस. म्हणजे की टीचिंग आणि लर्निंग हे कंटिन्यू प्रोसेस चालू आहे, त्या कंटिन्यू प्रोसेसमध्ये जे इव्हॅल्युएशन केलं जातं दॅट इज युअर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ठीक आहे. कंटिन्यू तुमची स्टुडंटची आणि टीचरची लर्निंग आणि टीचिंग प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये तुमचं इव्हॅल्युएशन होत आहे है ना. जसं की ओरल टेस्टिंग आहे, अनेक्डोटल रेकॉर्ड्स आहेत, पोर्टफोलिओज आहेत, कधी कधी क्लास टेस्ट असतात. या सर्व एक्झाम्पल्स किंवा हे सर्व एक्झाम्पल्स कशाचे आहेत? फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचे. युनिट टेस्ट असेल है ना, कधी कधी ओरल टेस्ट होते, हे काय आहे तुमचे? हे टीचिंग लर्निंग प्रोसेस चालू असताना तुमचं इव्हॅल्युएशन केलेली पद्धत आहे, दॅट इज फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ठीक आहे. विच आर टूल्स ऑफ फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. टूल्स मीन्स क्लास टेस्ट, पोर्टफोलिओ, रेकॉर्ड्स, ओरल टेस्ट वगैरे. ऑलराईट. पुढील प्रश्न काय म्हणतोय? द क्वेश्चन हाऊ वुड यू प्रूव्ह दॅट द अर्थ इज राउंड or not round is based on the objective of comprehension, evaluation, application or synthesis. पृथ्वी गोल आहे की गोल नाही, है ना, हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा जो प्रश्न आहे हा कोणत्या उद्दिष्टावरती आधारित आहे? हे कॉम्प्रेहेन्शन वरती आधारित आहे, हे इव्हॅल्युएशन वरती आधारित आहे, हे ऍप्लिकेशन वरती आहे की हे सिंथेसिस वरती आहे? म्हणजे आकलन, मूल्यमापन, उपयोजन, संश्लेषण यापैकी कुठलं राईट आन्सर आहे जे की काय सिद्ध करेल की पृथ्वी गोल आहे की नाही, है ना, हे सिद्ध करेल. राईट. सर्वांना याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे, दॅट इज कंपल्सरी. ओके. सो या चारपैकी ऑप्शन राईट जे आहे ते आहे ऑप्शन बी, इव्हॅल्युएशन करून, इव्हॅल्युएट करून. टू फाइंड आउट कॉम्प्रेहेन्शन स्किल्स. कॉम्प्रेहेन्शन स्किल्स बद्दल बघूया. यूज वर्ड्स सच ॲज डिस्क्राईब, एक्सप्लेन, एस्टिमेट, predict, identify, differentiate, etc. है ना. It is for what? It is to encourage your child to translate, interpret आणि extrapolate. That means what? तुमचे कॉम्प्रेहेन्शन स्किल्स म्हणजे आकलन कौशल्य जर तुमच्या मुलाचं शोधून काढायचं असेल किंवा स्टुडंटचं शोधून काढायचं असेल, तर त्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे? त्याला विचारले पाहिजे डिस्क्राईब, मग एक्सप्लेन करा, एस्टिमेट करा, प्रेडिक्ट करा, आयडेंटिफाय करा, डिफरन्शिएट करा, है ना. अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा आपण काय करत असतो? त्या विद्यार्थ्याचे, त्या मुलाचे कॉम्प्रेहेन्शन स्किल्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन स्किल्स. ऑलराईट. ऍप्लिकेशन स्किल्स साठी काय? यूज वर्ड सच ॲज डेमोन्स्ट्रेट, अप्लाय, इलिस्ट्रेट, शो, सॉल्व, एक्झामाइन, क्लासिफाय, एक्सपेरिमेंट, है ना. अशा प्रकारचे जे कमांड्स असतात ते दिले जातात स्टुडंट्सला, है ना. एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक वरती डेमोन्स्ट्रेशन द्या, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवरती इलिस्ट्रेट करा, एक्झामाइन करा, एक्सपेरिमेंट करा. दॅट इज फॉर व्हॉट? दॅट इज युअर ऍप्लिकेशन स्किल्स, है ना. मग तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये अप्लाय कराल, कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स कराल, एक्सपेरिमेंट कराल, राईट. त्यातून तुम्हाला काहीतरी साध्य होईल, राईट. इट इज व्हॉट? इट इज अ फर्स्ट वे और वी कॅन से द फर्स्ट हँड, है ना, इन्फॉर्मेशन यू विल गेट फ्रॉम द ऍप्लिकेशन स्किल्स. ठीक आहे. इव्हॅल्युएशन स्किल्स साठी काय? असेस, डिसाइड, मेजर, सिलेक्ट, एक्सप्लेन, कन्क्लूड, कम्पेअर अँड समराइज, है ना. इव्हॅल्युएशन साठी, इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन करायचं आहे, है ना. मूल्यमापन करण्यासाठी मग तुम्ही काय करा? मेजर करा काहीतरी, राईट. निष्कर्ष काढा, स्पष्टीकरण द्या, मोजमाप करा, मग त्यामधून इव्हॅल्युएट होतं. इव्हॅल्युएट होतं याचा अर्थ काय? मूल्यमापन होत असतं, है ना. मूल्यमापन मध्ये म्हणतो ना आपण हे किती आहे ते मेजर करा, है ना. ते मेजर केल्यानंतर आपल्याला कळतं, त्याचं मूल्यमापन आपल्याला आपल्याकडून होत असतं, राईट. सिंथेसिस, सिंथेसिस म्हणजे संश्लेषण, राईट. त्यासाठी काय करायचं? मग कंबाईन करा, रिअरेंज करा, सबस्टिट्यूट करा, क्रिएट करा, डिझाईन करा, इन्व्हेंट करा, राईट. यासाठी काय होतं? इनकरेज केलं जातं विद्यार्थ्याला कंबाईन एलिमेंट्स इनटू पॅटर्न दॅट्स न्यू, है ना. जे ऑलरेडी आहे त्याला कंबाईन करून काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न, है ना. डिझाईन करण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन क्रिएट करण्याचा प्रयत्न, राईट. अशा प्रकारचे जे स्किल्स असतात, अशा प्रकारचे जे गोष्टी केल्या जातात, त्यातून आपले सिंथेसिस स्किल्स जे आहेत ते बाहेर पडत असतात.
ठीक आहे. सो दीज आर द 4 स्किल्स. पुढील प्रश्न काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट गुड फॉर इसेन्शियल टीचिंग? इसेन्शियल टीचिंग जे आहे, अत्यावश्यक अध्यापन जे आहे, त्यासाठी खालील दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठलं एक ऑप्शन आहे जे की चांगलं नाही किंवा इफेक्टिव्ह नाही आहे. ठीक आहे. ह्युमन रिलेशन स्किल्स म्हणजे मानवी संबंध विषयक स्किल्स असतील, कौशल्य असतील. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे संप्रेषण कौशल्य. अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, त्यानंतर नॉलेज ऑफ ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथड है ना. या चारपैकी कुठला असं ऑप्शन आहे जे की तुम्हाला ॲप्रोप्रिएट किंवा एक इसेन्शियल टीचर म्हणून मदत करणार नाही. ठीक आहे. तर ह्युमन रिलेशन स्किल्स इज इम्पॉर्टंट, कम्युनिकेशन स्किल इम्पॉर्टंट, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, नॉलेज ऑफ ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथड. या कुठल्या ऑप्शन्स, या 4 ऑप्शन्समध्ये कुठला असा ऑप्शन आहे जे की इसेन्शियल टीचिंगसाठी ते उपयुक्त नाही आहे. ठीक आहे. सो राईट आन्सर इज अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, आकर्षक व्यक्तिमत्व. कारण ह्युमन रिलेशन स्किल्स इज इम्पॉर्टंट. स्टुडंटसोबत, टीचरसोबत टीचरचं रिलेशन हे मेंटेन ठेवणं इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन स्किल्स इम्पॉर्टंट आहेत. सब्जेक्टचं नॉलेज महत्त्वाचं आहे. टीचिंग मेथड्सबद्दल नॉलेज महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी इज लेस इम्पॉर्टंट दॅन दिस ऑल ऑप्शन्स. ठीक आहे. मग इफेक्टिव्ह टीचिंगसाठी काय काय गरजेचं असतं? तर इफेक्टिव्ह टीचिंग इन्क्लूड्स व्हॉट? टीचर बिहेवियर, टीचर नॉलेज रिगार्डिंग द सब्जेक्ट मॅटर, टीचर बिलीव्स, टीचर्स डेडिकेशन टुवर्ड्स इम्प्रूव्हिंग हर स्टुडंट्स, है ना, हर और हिज स्टुडंट्स. हर इफेक्टिव्ह टीचिंग, सॉरी, हिअर इफेक्टिव्ह टीचिंग इज डिफाइंड ॲज अ ॲबिलिटी टू इम्प्रूव्ह स्टुडंट्स अचिव्हमेंट. ठीक आहे. मग यामध्ये काय बघा, एखादं प्रभावी टीचर किंवा एखादं प्रभावी अध्यापनामध्ये शिक्षकाची वागणूक कशी असली पाहिजे, शिक्षकाचं विषयाबद्दलचं ज्ञान किती आहे, है ना, शिक्षिकेचा विश्वास, शिक्षकांचे तिच्या विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी समर्पण यांचा समावेश होत असतो. कशामध्ये? प्रभावी अध्यापनामध्ये, म्हणजेच इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे? हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग्स, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कमतरता समजून घेण्यासाठी त्यांना मदत करणे. हेल्प देम टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर, म्हणजे त्यांचा जो चुकीचं वर्तन आहे त्याला बदलण्यास मदत करणे. मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स, म्हणजे त्यांना स्वतःला सक्षम बनवण्यासाठी मदत करणे. की डायरेक्ट देम अबाउट द राईट पाथ, की त्यांना चांगलं मार्गाबाबत निर्देश करणं, त्यांना इंडिकेट करणं, है ना, चांगल्या रस्त्यावरती चालण्यासाठी, है ना. तर या 4 ऑप्शन्सपैकी कुठलं एक ऑप्शन असा आहे जे की मार्गदर्शनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. तसं तर सर्वच उद्देश इम्पॉर्टंट आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा कुठला आहे या 4 ऑप्शन्सपैकी? सो मोस्ट इम्पॉर्टंट इज मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स, म्हणजे स्वतःला मदत करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे. मग स्टुडंटसाठी गायडन्स काय इम्पॉर्टंट आहे ते पाहूया. गायडन्स असेल, काउन्सिलिंग असेल, हे इम्पॉर्टंट आहेत. कशासाठी? ह्यूज रोल ब्रिंगिंग आउट द बेस्ट इन चिल्ड्रन. गुड कंडक्ट इज coveted, but sometimes young minds need guidance to polish their personality. ठीक आहे. मुलांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग हे महत्वाचे आहेत, है ना. आणि मुलामधील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर आणण्यासाठी किंवा आणण्यात शाळांचा मोठा वाटा असतो. ठीक आहे. मग चांगल्या आचरणाची इच्छा असते, परंतु कधी कधी तरुण मुलांना किंवा तरुण मुलांच्या मनामध्ये त्यांची व्यक्तिमत्व निखळ करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते, है ना. त्यांचं जे काही कॉन्फिडन्स आहे, त्यांची पर्सनॅलिटी आहे, त्याला पॉलिश करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं असतं, है ना. मग काउन्सिलिंग थ्रू काय काय होतं? चिल्ड्रन्स आर गिवन ॲडवाइस ऑन हाऊ टू मॅनेज अँड डील विथ द इमोशन कॉन्फ्लिक्ट्स अँड पर्सनल प्रॉब्लेम्स, है ना. मग आपण गाईड करतो ॲज अ टीचर. आपण काय काय करू शकतो? काउन्सिलिंग करू शकतो, गायडन्स देऊ शकतो मुलांना, की त्यांच्यामध्ये पर्सनल प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांच्यामध्ये काही इमोशनल कॉन्फ्लिक्ट्स असतील, तर त्याला लांब कसं ठेवायचं, त्याला मॅनेज कसं करायचं, त्यांना फेस कसं करायचं, राईट. हे कोणाचं काम आहे? हे टीचरचं काम आहे. ऑल राईट. प्रॉपर काउन्सिलिंग विल हेल्प, है ना, इनकॉर्पोरेट व्हॅल्युएबल लेसन्स इन देअर डेली लाईफ, है ना. सो प्रॉपर काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट.
students must understand to deal with their own personal conflicts, their own personal problems, right? And in that condition, teacher will play the major role to counseling or guide them in their life, right? Some sessions should involve career guidance where the students are advised on the selection of course and different career paths. मग त्यामध्ये काही काही सेशन्स असे असतात ज्यामध्ये की गाईड केलं जातं करिअर बद्दल. ठीक आहे, त्या करिअर मध्ये तुम्हाला काय चूज केलं पाहिजे, करिअर कुठल्या सब्जेक्ट मध्ये, कुठल्या फील्ड मध्ये तुम्हाला करिअर केलं पाहिजे, तुमची ॲबिलिटीज काय काय आहेत, त्या ॲबिलिटीज वरून तुम्ही कुठे गेलं पाहिजे, कुठला रस्ता पकडला पाहिजे, या सर्व प्रकारचं गायडन्स हे करिअर गायडन्स मध्ये शिक्षकाकडून, काउन्सिलर कडून दिलं जातं, है ना? इट्स इम्पॉर्टंट टू प्रिपेअर देम फॉर लाईफ आफ्टर स्कूल अँड व्हॉट टू एक्सपेक्ट इन द डिफरंट फील्ड्स दे माइट ऑप्ट फॉर. काय म्हटलं या ठिकाणी, स्कूल नंतर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये, है ना, काय केलं पाहिजे, त्यांची लाईफ बेटर होण्यासाठी, है ना, काय काय गोष्टी त्यांना नाही केल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत, या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ॲज अ टीचर, ॲज अ गायडन्स काउन्सिलर, है ना? मग निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टींचं आकलन विद्यार्थ्यांना होण्यासाठी टीचर हा मेजर रोल प्ले करतो, कारण गायडन्स आणि काउन्सिलिंग हे प्रॉपर वे मध्ये टीचर देऊ शकतो. आफ्टर स्कूल व्हॉट यू शुड डू इन लाईफ, है ना? तर स्टुडंट्सने निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं, राईट? निगेटिव्ह इन द सेन्स काय गोष्टी नाही केल्या पाहिजे जी की तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला सक्सीड करायला मदत करतील, सक्सेस मिळवण्यासाठी मदत करतील. काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत जे की केल्या पाहिजे, जे की तुमच्या सक्सेसला सुद्धा मदत करतील. ठीक आहे, मधला काय म्हणतोय की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू, अध्यापन जे आहे, टीचिंग जे आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. ते 4 ऑप्शन्स काय सांगतायत की टू फॅसिलिटेट लर्निंग, म्हणजे शिक्षण किंवा शिकणे हे सुलभ करण्यासाठी. ठीक आहे. टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत, जे आपल्याला इन्फॉर्म नाहीये, त्या गोष्टी किंवा त्या फॅक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळवणे. किंवा टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट. टीचिंग एड्स म्हणजे काय, टीचिंग एड्स म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स, है ना, काही प्रोजेक्टर्स, बोर्ड्स, चार्ट्स, या गोष्टी काय आहेत, याला टीचिंग एड्स म्हटलं जातात. ठीक आहे. मग त्याचा उपयोग करून जो कंटेंट आहे, ओके, सामग्री जी आहे, त्याला काय करणं, सुलभ करणं. त्यानंतर ऑप्शन डी काय म्हणतोय, टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी टीचिंगचं एक ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे, है ना? तर या चारही ऑप्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर चारही ऑप्शन जवळपास आपल्याला बरोबर वाटतात, है ना, की टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, अध्यापनाचं मुख्य उद्देश जे आहे, हे चारही ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत आहेत. परंतु यामध्ये एकच ऑप्शन राईट आहे, है ना? त्यामध्ये कुठलं राईट ऑप्शन असेल हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आधी सांगायचं, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर, है ना? यामध्ये बघा, करेक्ट आन्सर जवळपास जे सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट आहे, राईट, क्वेश्चनला सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट जे आहे ते आन्सर काय आहे, तर ते आहे टू फॅसिलिटेट लर्निंग, है ना, शिकणे सुलभ करण्यासाठी. म्हणजे टीचिंगचा मुख्य उद्देश हे काय आहे, शिकणे सुलभ करण्यासाठी, है ना. टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट, टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स, दीज आर अदर क्वालिटीज. ठीक आहे. सध्याच्या काळामध्ये बघायला गेलं तर युजीसीने सुद्धा सांगितलं आहे की टीचर्स जे आहेत, हे टीचर्स, हे टीचर नसून, प्रोफेसर नसून, दीज आर व्हॉट, दीज आर फॅसिलिटेटर्स, है ना. हे फॅसिलिटेटर्स म्हणून संबोधले जातात. ठीक आहे. ट्रेडिशनली टीचर्स आर द वन्स with knowledge and expertise in the particular field. They impart the knowledge through variety of means of their students, है ना. ट्रेडिशनली म्हणजे जे पारंपरिक पद्धतीने आलेलं आहे, यामध्ये काय असतो, टीचर कोण असतो, तर शिक्षक हे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्याला ज्ञान असतं, है ना, एका पर्टिक्युलर सब्जेक्टचं, एका पर्टिक्युलर टॉपिकचं त्याला काय असतं, ज्ञान असतं, ज्ञानाचा भंडार असतो, बरोबर. एक्सपर्टीज असतात एका पर्टिक्युलर सब्जेक्टचे, फील्डचे, बरोबर. they do what, they impart that knowledge through variety of means to their students. ते ज्ञान काय करतात, विविध माध्यमांद्वारे त्यांच्या विद्यार्थ्यांना देत असतात. ठीक आहे.
त्यानंतर फॅसिलिटेटर कोण असतो? फॅसिलिटेटर्स बिल्ड ऑन द नॉलेज बेस ऑफ द ग्रुप ऑफ स्टुडंट्स टू फाइंड द आन्सर्स टू द क्वेश्चन. आणि हा फॅसिलिटेटर काय करतो की तो एक अशी व्यक्ती आहे जी लोकांच्या समूहाला म्हणजे ग्रुपला, स्टुडंटच्या ग्रुपला है ना, त्यांचे सामान्य लक्ष समजण्यात आणि त्यांच्या वतीने कोणताही हस्तक्षेप न करता ते साध्य करण्यात मदत करतात. म्हणजे जे काही त्यांचे प्रश्न आहे त्याचं निराकरण करून देणं, प्रत्येक स्टुडंटला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळवून देणं, हे फॅसिलिटेटरचं काम असतं. फॅसिलिटेटर बिल्ड ऑन द नॉलेज बेस ऑफ द ग्रुप ऑफ स्टुडंट्स टू फाइंड द आन्सर टू द क्वेश्चन. म्हणजे प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फॅसिलिटेटर काय करतो? विद्यार्थ्यांच्या गटाच्या ज्ञानाचा आधार तयार करत असतो. ठीक आहे. Therefore, when we say the teacher has to play a role of facilitator in the classroom, this means that the teacher should not be the king who controls the activities of the learner. जसं की आपल्या माहिती ट्रेडिशनली जो टीचर असतो है ना, टीचर म्हणलं की वन वे टीचिंग असं आपल्याला दिसतं है ना. भूतकाळापासून चालू आलेली जी पद्धत आहे, टीचर काय ट्रेडिशनल पद्धत मध्ये एक बोलणारा व्यक्ती, समजवणारा व्यक्ती आणि स्टुडंट्स फक्त ऐकणार आणि समजून घेणार, राईट. परंतु फॅसिलिटेटर काय करतो? फॅसिलिटेटरच्या गोष्टीमध्ये ही अशी पद्धत नसते, ट्रेडिशनल पद्धत नसते. यामध्ये एक मॉडर्न पद्धत आहे ज्यामध्ये टू वे टीचिंग असते. लक्षात घ्या, काय टू वे टीचिंग? टू वे टीचिंग मीन्स व्हॉट? विद्यार्थी आणि टीचर हे दोघही ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड असतात. ओके. तर यामध्ये टीचरला काय म्हटलंय? यामध्ये टीचरला फॅसिलिटेटर असं संबोधलं गेलेलं आहे, है ना. मग यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की एक शिक्षकाने वर्गात सूत्रधाराची भूमिका बजावली पाहिजे, तेव्हा याचा अर्थ असा होतो की शिक्षक हा राजा नसावा जो विद्यार्थ्यांच्या क्रियाकलापावर नियंत्रण ठेवतो, है ना. एक कंट्रोल ठेवणारा शिक्षक जो असतो, लाईक अ किंग, है ना, तो नसावा. सो फॅसिलिटेटर इज दॅट पर्सन हु डज नॉट कंट्रोल्स लाईक अ किंग, है ना. किंग सारखं तो क्लासरूम मध्ये वावरत नाही, है ना. त्यामध्ये काय असतं? मग त्यामध्ये असतं टू वे इन द सेन्स स्टुडंट्स आणि टीचर दोघी ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड असतात. स्टुडंट जे आहेत ते टीचरला क्वेश्चन करतात. टीचर जो आहे तो चांगल्या पद्धतीने, फ्रेंडली पद्धतीने स्टुडंटच्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळवून देतो, है ना, आणि त्यांच्या सक्सेस मध्ये त्यांना एक हेल्पफुल असं कामगिरी करून देतो. नेक्स्ट क्वेश्चन इज अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन, है ना. अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शिक्षण वेळ जे असते, शैक्षणिक शिक्षण वेळ, ती कशावरती अवलंबून नाही. कंटेंट, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट, टाइम स्पेंड फॉर लर्निंग, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. ठीक आहे. सर्वांनी याचं उत्तर जे काही तुमचं ऑप्शन ए बी सी डी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण या प्रश्नामध्ये काय विचारलंय की अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शैक्षणिक शिक्षण वेळ, हे कशावरती अवलंबून आहे? कंटेंट वरती आहे, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट आहे, टाइम स्पेंड फॉर लर्निंग आहे, की स्टुडंटचा ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग आहे, है ना. जसा आपला कार्यकाळ असतो, है ना, बीकॉम, एमकॉम, MA, BA, हा जो कार्यकाळ जो ठरवलेला आहे तो कशावरती डिपेंड आहे? कंटेंट वरती डिपेंड आहे, तुमची सामग्री जी लेवल जी आहे कंटेंटची त्याच्यावरती आहे, का शिकवण्याच्या वेळेवरती आहे, का स्टुडंटच्या ॲटिट्यूड वरती आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. सो व्हॉट इज ALT, अकॅडमिक लर्निंग टाइम? हे एक अशी पद्धत आहे, अशी एक वेळ आहे ज्यामध्ये विद्यार्थी ऍक्टिव्हली, सक्सेसफुली, प्रोडक्टिव्हली काय असतात? एंगेज्ड असतात. कशामध्ये? शिकण्यामध्ये, लर्निंग मध्ये. ठीक आहे. Academic learning time, ALT, is defined as the amount of time students are successfully covering content that will be tested. ALT चा अर्थ काय सांगितलं या ठिकाणी? अकॅडमिक लर्निंग टाइमचा एक अशी वेळ किंवा एक वेळेची अशी सामग्री, है ना, अमाऊंट ऑफ टाइम, ज्यामध्ये स्टुडंट्स यशस्वीरित्या काय करत असतात? त्यांचं कंटेंट जो आहे तो कव्हर करत असतात. ठीक आहे. त्यानंतर इट इज अ रिव्हिजन ऑफ टाइम ऑन टास्क ऑर एंगेज्ड टाइम पिरियड. एक काय आहे? एक व्यस्त वेळ आहे, है ना, त्यामध्ये पुनरावृत्ती केली जाते, वेळेवरती केली जाते, विद्यार्थी एंगेज्ड असतात एका टास्कवर. ठीक आहे. ALT काय आहे? ALT इज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 सेपरेट व्हेरिएबल्स लाईक कंटेंट ओव्हरलॅप, इन्व्हॉल्वमेंट आणि सक्सेस. त्यामध्ये कंटेंट ओव्हरलॅप काय म्हटलं जातं? कंटेंट ओव्हरलॅप इज द पर्सेंटेज ऑफ कंटेंट कव्हर्ड ऑन द टेस्ट
actually covered by students in the classroom, है ना, and is sometimes referred to as time on target. ठीक आहे. मग कंटेंट ओव्हरलॅप याचा अर्थ काय आहे की कंटेंटचा किती पर्सेंटेज हा स्टुडंटने क्लासरूम मध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हॉल्वमेंट इज व्हॉट? इन्व्हॉल्वमेंट इज अमाऊंट ऑफ टाइम स्टुडंट्स आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन द लर्निंग प्रोसेस, है ना. मग यामध्ये टाइम ऑन टास्क असं सुद्धा त्याला संबोधलं जातं. ठीक आहे. टाइम ऑन टार्गेट म्हणजे काय? कंटेंट ओव्हरलॅप. टाइम ऑन टास्क म्हणजे काय? इन्व्हॉल्वमेंट. ठीक आहे. असा एक जनरल प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो अमाऊंट ऑफ टाइम स्टुडंट्स आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन लर्निंग प्रोसेस म्हणजे अशा वेळेमध्ये जिथे की स्टुडंट्स ऍक्टिव्हली लर्निंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेटेड आहे त्याला म्हटलं जातं टाइम ऑन टास्क किंवा इन्व्हॉल्वमेंट. थर्ड इज सक्सेस. ठीक आहे. सक्सेस इज डिफाइंड ॲज एक्सटेंट टू विच स्टुडंट्स ॲक्युरेटली कंप्लीट द असाइनमेंट्स दे हॅव बीन गिवन. आता स्टुडंटला जे काही असाइनमेंट दिलेले आहेत है ना, ते असाइनमेंट विद्यार्थ्यांनी अचूकपणे किती ॲक्युरेटली किती प्रमाणामध्ये कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. दॅट इज द सक्सेस. बरोबर. सो कंटेंट ओव्हरलॅप, इन्व्हॉल्वमेंट अँड सक्सेस, these three are very important. नेक्स्ट क्वेश्चन इज इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक अशी इसेन्शियल क्वालिटी आहे सर्वोत्तम, ठीक आहे, जी की बेस्ट टीचरला संबोधत असते. काय म्हणतात ऑप्शन? तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचं ज्ञान, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग म्हणजे अध्यापनाची खरी एक आवड असली पाहिजे, लँग्वेज फ्लुएन्सी भाषेचा ओघ असला पाहिजे, गुड प्रेझेंटेशन उत्तम सादरीकरण टीचरमध्ये असलं पाहिजे. मग यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वच ऑप्शन असे वाटतात की दीज आर दी ऑल राईट ऑप्शन्स विच रिप्रेझेंट द बेस्ट टीचर, राईट. तर हे सर्वच क्वालिटी असे आहेत की जे शिक्षक, चांगला शिक्षक म्हणून काय करत असतात, एक संबोधत असतात, है ना. परंतु यामध्ये एकच असा ऑप्शन आहे जे की सर्वोत्तम, है ना, सर्वोत्तम शिक्षक आहे असं दर्शवत असतं किंवा त्याची एक क्वालिटी आहे, है ना. मग ती कुठली क्वालिटी आहे जी की बाकी सर्व ऑप्शन्सला कमी आहे. ठीक आहे. सॉरी, बाकी सर्व ऑप्शन्स पैकी थोडस जास्त आहे, है ना, जे की बेस्ट टीचर साठी एक सर्वोत्तम क्वालिटी आहे. ठीक आहे. मग ते स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज आहे का, जेन्युइन इंटरेस्ट आहे, लँग्वेज फ्लुएन्सी, गुड प्रेझेंटेशन, है ना. तर यामध्ये बघा एक अशी क्वालिटी आहे जी की ती क्वालिटी जर शिक्षकामध्ये नसेल तर बाकी क्वालिटी असून सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही, अशा प्रकारचा यामध्ये एक भाग आहे. तर ती आहे ऑप्शन बी, जेन्युइन इंटरेस्ट इन द टीचिंग. ओके. जर शिक्षकाला टीचिंग मध्ये इंटरेस्ट नसेल तर त्यामध्ये टीचिंग एड्स यूज करणं असेल, टीचिंग पद्धत वापरणं असेल, सब्जेक्ट नॉलेज असेल, सब्जेक्ट नॉलेजचे अप्रोच असेल शिकवण्याची, है ना. तर या सर्व गोष्टी काहीही फरक त्याचा पडत नाही जर त्या शिक्षकाला टीचिंग बद्दल इंटरेस्टच नसेल. मग त्याचं सब्जेक्ट नॉलेज चांगलं असेल तरी त्याला काही फायदा होणार नाही, कारण विद्यार्थ्यांना समजण्यासाठी, समजवण्यासाठी टीचिंग ही आवडणं जास्त गरजेचं आहे ना. कारण सब्जेक्ट नॉलेज असेल आणि त्याला टीचिंग आवडत नसेल तर तो शिकवू शकणार नाही, है ना. लँग्वेज फ्लुएन्सी असेल, है ना, लँग्वेज फ्लुएन्सी, यू हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स, लँग्वेज फ्लुएन्सी, बट यू don't have any interest in teaching, so that does not work, है ना. गुड रिप्रेझेंटेशन असेल, है ना, परंतु जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, that is the most appropriate answer. Next question is, in the method of teaching, teacher uses maxim known as specific to gender. ठीक आहे. अशी एक पद्धत आहे टीचिंग मध्ये ज्यामध्ये की स्पेसिफिक टू जनरल अशी एक पद्धत वापरली जाते. मग ती पद्धत कोणती आहे? अनालिटिकल आहे, सिंथेसिस आहे, इंडक्टिव्ह आहे की डिडक्टिव्ह आहे? ठीक आहे. सर्वांनी याचा राईट आन्सर द्यायचा आहे. या चार ऑप्शन्स पैकी ए बी सी डी कुठलं राईट आन्सर आहे जे की काय दर्शवतं, एक टीचिंग मॅक्झिम, ज्याला की काय म्हटलं जातं, स्पेसिफिक टू जनरल, है ना. भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की स्पेसिफिक टू जनरल पण असतं आणि जनरल टू स्पेसिफिक अशी दोन पद्धती असतात. ठीक आहे. मग यामध्ये काय आहे राईट आन्सर आहे स्पेसिफिक टू जनरल मीन्स इंडक्टिव्ह, अँड इफ देर इज जनरल टू स्पेसिफिक दॅट मीन्स डिडक्टिव्ह. ठीक आहे.